मंगलमूर्ती प्रतिष्ठानच्या मंगलमूर्ती सजावट स्पर्धांचा शनिवार दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजी रत्नागिरीत शानदार पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला। त्यावेळी पारितोषिक विजेत्या गणेशोत्सव मंडळांचा उत्साह जबरदस्त होता। मंगलमूर्ती मोर याचा जयघोष करीत मंडळांचे कार्यकर्ते स्टेजवर जोशात आले। कधी जवळ आला हे समजलंच नाही, इतका सुंदर कार्यक्रम आपला होतोय आणि अशीच गर्दी सर आमच्या कार्यक्रमाला नेहमी असते आणि सर आल्यानंतर त्यामध्ये आपली शोभा सुद्धा वाढवली गेली आहे आणि एक महाराष्ट्रामध्ये एकमेव द्वितीय अशी ही स्पर्धा होते। मंगलमूर्ती प्रतिष्ठान ही अशी स्पर्धा आहे की तिथे सर्व धर्म समभाव जोपासला जातो। ह्याचं प्रतीक म्हणजे व्यासपीठावर बसलेले सगळे आमचे मानकरी, सगळे आमचे अद्भुत असे कलाकार सगळे बसलेले आहेत। हे सर्व मोठी माणसं आहेत की ज्यांनी काहीतरी स्वतःचं कर्तृत्व इथे घडवलेलं आहे आणि आज हे आपल्या पदाचा इथे त्याचा सुंदर असा वापर करतायत आणि आमच्या रत्नागिरीची मान, रत्नागिरीची शान उंचावत नेलेली आहे। त्यातच उदयजी सामंत साहेब हे आवर्जून इथे आपल्या नेहमी कार्यक्रमाला येतच असतात। गेले 32 वर्ष मंगलमूर्तीच्या कार्यक्रमाला ते नेहमीच येतात आणि इथे आपली शोभा त्यामुळे वाढते असं मी म्हटलं तर वावगं ठरणार नाही। खरं म्हणजे आज आपला बक्षिसाचा कार्यक्रम आहे, बक्षीस वितरण। त्यामध्ये ज्यांना बक्षीस लागलेले नाही त्यांनी अजिबात वाईट वाटून घेऊ नका असं मी म्हणेन, कारण हार जीत ही होतच असते। आमच्या परीक्षकाने अतूट असं इथे सगळ्यांचं निरीक्षण केलेलं आहे। खूप काटेकोरपणे बक्षीस काढायला लागलं। पहिल्या नंबरचं बक्षीस हे जिल्हास्तरीय पालघरवाडी, त्यांचा अप्रतिम असा देखावा होता। जिवंत असा देखावा त्यांनी सादर केला होता आणि पर्यावरणपूरक अशी त्यामध्ये अट होती। सामाजिक संदेश हा एक त्याचा भाग होता आणि त्यानुसार बक्षीस दिलं गेलं। अगदी बघितल्यानंतर ज्यावेळेला आम्ही व्हिडिओ पाहिले तर आमच्या अक्षरशः डोळ्याचे पारणे फिटले, कारण आजच्या ज्वलंत प्रश्न म्हणजे मोबाईलचा ऱ्हास म्हटलं तर चांगला होते नाही तर वाईटही होत असतो। तरुण पिढी त्यामध्ये वाहत झालेली आहे। हा दृष्टिकोन त्यांनी इथे दाखवला आणि काळानुसार आजची पिढी कुठे चालली, त्यांना मोबाईलच्या पुढे जेवणाचं सुद्धा भान नसतं। मोबाईलच्या पुढे रीतिरिवाज सुद्धा ते विसरले आहेत, हे त्यांनी चित्रीकरण केलं होतं। अतिशय असं आपल्याला अक्षरशः तो जो विषय होता तो आम्हाला खूपच आवडला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि अतिशय आनंद वाटला, कारण हे गावातल्या लोकांनी हे सगळं दाखवलेलं होतं। त्यांच्याकडे कोणत्याही सोयी नव्हत्या आणि त्यानंतर पूर्वीची जी म्हण आहे 60च्या घरात आणि का महिलांना जितकं आपण स्वातंत्र्य देतोय त्याचं काही महिला त्याचा वेगळाही दुरुपयोग करतायत हे सुद्धा चित्रीकरणात होतं। सगळे विषय ऑल ओव्हर त्यांनी कव्हर केले होते, त्यामुळे बक्षीस त्यांना घेतलं, त्यामुळे आम्हाला फार आनंद झाला। त्यानंतर 3 बक्षिसं काढली गेली। त्यानंतर घरगुती बक्षीस, मिरवणुका यांचे सुद्धा असा खूप वेगळा असा आगळा वेगळा कार्यक्रम झाला आणि बक्षीस काढताना सुद्धा टाय झाली आणि त्यामधून निर्णय घेतला गेला आणि माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी खूप असा सुंदर असा हा निर्णय घेतला आणि एकमताने त्याची निवड झाली।
रत्नागिरी टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा रत्नागिरी टाइम्स डिजिटल.